लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी अनेक महिलांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि आता पुन्हा एकदा महिलांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण यावेळेस कारण अर्ज करण्याचं नाही तर अर्ज मागे घेण्याचं आहे। महाराष्ट्रातील जवळपास 4000हून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घेतला आहे। म्हणूनच नेमकं लाडक्या बहिणींसोबत काय घडतंय, लाडक्या बहिणींनी अर्ज का मागे घेतलेत तेच जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। महाराष्ट्रातील जवळपास 4000 लाडक्या बहिणींनी त्यांचे लाडक्या बहिणीचे अर्ज मागे घेतले आहेत। त्यासोबतच दररोज अनेक महिला आम्हाला याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असून यापुढे आम्ही या योजनेसाठी अपात्र असल्याने आम्हाला या योजनेचा लाभ दिला जाऊ नये असा अर्ज करत आहेत। राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2,63,00,000 अर्ज प्राप्त झाले होते। निवडणुकीपूर्वी यातील कोणत्याही अर्जाची छाननी प्रक्रिया करण्यात आली नव्हती। मात्र आता अर्जांची छाननी होणार असल्याने कारवाईला व दंडाला घाबरून अनेक महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी प्रक्रिया केली जाणार असून पडताळणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील असं सांगितलं होतं। तर आदिती तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी देखील लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या महिलांना अर्ज मागे घ्यायला सांगितले होते। तर सरकारने आजवर महिलांना दिलेले पैसे परत मागवू नये असा सल्ला देखील सरकारला दिला होता। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वक्तव्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व महिलांच्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झाल्याने या पडताळणीमध्ये अपात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई होऊ शकते। तसेच त्यांना आजवर लाभ म्हणून मिळालेली रक्कम दंडासह परत करावी लागेल अशा चर्चा चालू होत्या आणि या चर्चांमुळेच दंडापासून वाचण्यासाठी काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज मागे घ्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान या संदर्भात बोलताना महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत की कोणत्याही लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेतून लाभ म्हणून मिळालेली रक्कम परत घेण्याचा सरकारचा कुठल्याही प्रकारचा विचार नाही। चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्यांनी आता ते मागे घेतले असून चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांना यापुढील हप्ते मिळणार नाहीत हे देखील स्पष्ट केलं आहे। अगोदरच लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणार असल्याने जवळपास 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यात आता दंडाला घाबरून 4000हून अधिक महिलांनी अर्ज मागे घेतल्याने आता लाभार्थी महिलांची संख्या अजूनच कमी होणार असून सरकारी तिजोरीवरील भार देखील कमी होणार आहे। तर यावर तुमचे मत काय? तुम्ही कधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।